शहरातील एका घरी चाकूचा धाक दाखवून दरोडा घातल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोंडेगावसह विविध ठिकाणाहून 5 जणांना जेरबंद केलाय। त्यांच्याकडून 1,85,000चा मुद्देमाल जप्त केलाय। शेवगाव शहरातील मारवाडी गल्ली येथे 8 जून 2024 रोजी दीपक बाबासाहेब जरांगे यांच्या घरात 6 लोकांनी प्रवेश केला। चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील 1,08,000चे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली। तसेच शेवगाव तालुक्यातील सातपुते गल्ली येथील निवृत्ती कारभारी वाणी यांच्या घरातील 1,40,000चे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, बापूसाहेब फोलाणे, संतोष लोंढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, किशोर शिरसाट, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर यांचे पथक तपासासाठी रवाना केले। पोलीस पथकाला माहिती मिळाली की वरील गुन्हा सराईत गुन्हेगार अनिल उर्फ यासिन खा शिवाजी भोसले राहणार गोडेगाव तालुका नेवासा याने अन्य साथीदारांसह केला आहे। त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावून त्यांच्यासह एकाला ताब्यात घेतलाय। अनिल यासिन खा शिवाजी भोसले व रोहन अनिल उर्फ यासी खा भोसले दोन्ही राहणार गोंडेगाव तालुका शेवगाव अशी त्यांनी नावे सांगितली। वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता अमर पवार, कृष्णा उर्फ सागर भोसले, सुनील भोसले, दीपक भोसले यांच्यासोबत मिळून 2-3 दिवसांपूर्वी शेवगाव परिसरात आणि 1 महिन्यापूर्वी नेवासा तालुक्यातील चांदगाव, उस्तळ, दुमला परिसरातील मेडिकल दुकान फोडून रोख रक्कम आणि मोटरसायकल चोरल्याचं सांगितलंय। त्यानुसार पथकानं आरोपी अमर दत्तू पवार, कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले, सुनील बाबाखा भोसले यांना ताब्यात घेतलंय। आरोपी दीपक इंदर भोसले हा पसार झालाय। ताब्यात घेतलेल्यांकडून 1,85,200 रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि 1 चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींना शेवगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय। 8 तारखेला शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाबासाहेब जरांगे यांचे घरी रात्री साधारण 2 ते 3 वाजेच्या दरम्यान 5 ते 6 अनोळखी इसमांनी दार तोडून प्रवेश केलेला होता। तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅश असा मुद्देमाल 1,08,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। तसेच त्यांच्या शेजारी राहणारे श्री सातपुते यांच्या घरी पण घरफोडी झालेली होती व 1,40,000चा मुद्देमाल त्या घटनेत पण गेलेला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI भाटेवाल आणि स्टाफ यांची ह्या गुन्ह्याच्या तपासकामी नेमणूक करण्यात आलेली होती। अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल यासिन खा पठाण राहणार नेवासा फाटा आणि त्याचे 4 जोडीदार यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून साधारण 1,32,000 रुपयाचा मुद्देमाल सोने आणि कॅश स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।